स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल। शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 16/12/2020 रोजी आपण हा व्हिडिओ पोस्ट करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे गहू। गहू या पिकामध्ये पहिले रासायनिक खत टाकायला पाहिजेत, त्याचबरोबर पहिली फवारणी गव्हामध्ये कोणती करायला पाहिजेत आणि त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन अमृत पॅटर्न पद्धतीने कसे करायला पाहिजेत, म्हणजेच हे संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने कसे करायला पाहिजेत या संपूर्ण विषय तुम्हाला मी आज थोडक्यात माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आपण की गहू या पिकामध्ये सर्वाधिक म्हणजेच विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न ही पद्धत एक सामान्य शेतकऱ्यांनी विकसित केलेली पद्धत आहे। या पद्धती म्हणजे जे नियोजन तुम्हाला सांगितले जाते एक प्रॅक्टिकल बेसिकवर सांगितले जाते। यामध्ये कोणत्याही प्रकारची कंपनी किंवा कोणत्याही प्रकारचे स्टिम्युलंट मॅक्रोन्यूट्रन्स टॉनिक वगैरे रिकमेंड केले जात नाही। यामध्ये फक्त कंटेंट सांगितले जाते आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतात नियोजन करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब अनेक शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेतलेले आहे। शेतकरी मित्रांनो, गहू या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विषय असतो तो म्हणजे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि त्यानंतर फवारणी व्यवस्थापन कसे असायला पाहिजे त्या पद्धतीची माहिती मी तुम्हाला आज रोजी देणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीचा काटेकोर पद्धतीने अवलंब केला आणि त्याच प्रकारचे जर आपण आपल्या शेतामध्ये नियोजन केले तर नक्कीच आपल्याला विक्रमी उत्पादन मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि पहिले फवारणी व्यवस्थापन कसे असायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण 7 तास गव्हाची पेरणी केलेली आहे 9 इंचाने आणि त्यानंतर 8वा तास रिकामा सोडला आहे। त्याचे कारण म्हणजे कोणतेही पीक असो याला सर्वात महत्त्वाचा आहे सूर्यप्रकाश। सूर्यप्रकाश आणि हवा जर मोकळी असेल तर नक्कीच कोणत्याही पिकामध्ये उत्पादन हे दुपटीने होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, यानंतर गव्हाचे खताचे व्यवस्थापन कसे असायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। शेतकरी मित्रांनो, जर आपण कपाशीचे खताचे व्यवस्थापन जर सांगितले तर आपण 30 दिवसानंतर सांगतोय, पण गव्हाचे एकदम वेगळं आहे। गव्हाला आपल्याला सुरुवातीला खत देणे आवश्यक आहे, म्हणजेच पेरणीच्या 10 दिवसापूर्वी खत देणे आवश्यक आहे। त्याचे कारण काय त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय। शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या मुळ्या ज्या असतात ते नत्राच्या गाठी साठवून ठेवतात, नंतर त्या नत्राचं आणि नंतर हळूहळू त्या साठवलेल्या अन्नाचा वर झाडाला पुरवठा होत राहतो। म्हणून शेतकरी मित्रांनो, गव्हाचं जे खत नियोजन आहे आपल्याला गहू पेरणीच्या 10 दिवसापूर्वी करणे आवश्यक आहे। आता कोणत्या खताचे व्यवस्थापन करायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याकडे जर जिप्सम भेटत असेल तर आपण एकरी 3 ते 4 पोते टाकू शकता। जिप्सम जर नाही भेटलं तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये एकरी 3 बॅग आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रोटर करून पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला 10 दिवसानंतर म्हणजेच खत टाकल्यानंतर 10 दिवसाला गव्हाची पेरणी करायची आहे आणि गहू पेरणीसोबत आपल्याला एकरी बियाणं 40 किलो आणि त्यासोबत 10 किलो सल्फर आणि त्यासोबत एक बॅग 10-26 आपल्याला पेरणीसोबत द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, हे झालं गहू पेरणीच्या पूर्वीचं नियोजन। शेतकरी मित्रांनो, हे झालं गहू पेरणीच्या आणि पेरणीसोबत जे खत द्यायचं आहे त्याचं व्यवस्थापन। याच्यानंतर गहू निघल्यानंतर कोणतं खताचं व्यवस्थापन करायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। शेतकरी मित्रांनो, जर आपल्या गव्हाला 20 ते 25 दिवस झाले असेल तर आपण एकरी 1 बॅग युरिया देऊ शकता। जर आपल्या गव्हाची पेरणी करते बियाणं कमी पडलं असेल किंवा त्याप्रमाणे जर्मिनेशन गव्हाचे झाले नसेल किंवा गहू पातळ झाला असेल तर अशा शेतामध्ये आपण 1.5 बॅगपर्यंत एकरी 75 किलो युरिया देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, युरिया देण्याची पद्धत पण कशी असायला पाहिजे याचं पण स्पष्टीकरण मी तुम्हाला समोर देणारच आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं आपलं खत व्यवस्थापन, म्हणजेच पहिल्या खताचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजेत आणि गहू पेरणीपूर्वी खत कोणतं टाकायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे। याच्यानंतर आपण बघणार आहे फवारणी व्यवस्थापन कसे असायला पाहिजेत। तर शेतकरी मित्रांनो, गहू या पिकामध्ये पहिले फवारणी व्यवस्थापन कसे असायला पाहिजे, कोणकोणत्या प्रकारची औषधी आपल्याला घ्यायची आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला 20 ते 25 लिटरचा पंप घ्यायचा आहे। आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जास्तीत जास्त पाणी टाकायचं आहे, म्हणजेच बरेच शेतकरी बघतो मी की औषधीचे प्रमाण आहे जास्त घेतात पण पाण्याचं प्रमाण कमी वापरतात। यामध्ये मी तुम्हाला आज रोजी जे औषधी सांगणार आहे याचे प्रमाण तुम्ही करू शकता, पण आपल्याला जे लिटर प्रमाण म्हणजेच पाण्याचं फवारणीचं जे प्रमाण आहे आपल्याला एकरी पाणी जास्त टाकायचं। म्हणजे जर आपण यापूर्वी 5 पंप जर एकरी फवारत असाल तर आपल्याला 7 पंप टाकायचे आहे, म्हणजेच आपल्याला पाणी हे जास्तीत जास्त वापरायचं आहे। याच्यामध्ये औषधीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता पण आपल्याला पाण्याचे प्रमाण वाढवायचे आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम बुरशीनाशक घ्यायचं आहे गव्हाच्या। त्यामध्ये आपल्याला M45 हे 30 ग्रॅम घ्यायचा आहे। जर आपल्याला M45 जर नाही भेटलं तर आपण बायोस्टिन पण 30 ग्रॅम घेऊ शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कॉन्फिडर म्हणजेच मी कंटेंट सांगतो इमिडाक्लोप्रिड हे आपल्याला 15 मिली 20 ते 25 लिटर पंपसाठी पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण एकदम स्वस्त कंपनीचे आपल्याला इमिडाक्लोप्रिड घ्यायचे आहे।
तर शेतकरी मित्रांनो परत एक वेळ सांगतो मी, गव्हाच्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला 20 ते 25 लिटरचा पंप घ्यायचा आहे. त्यामध्ये पहिले बुरशीनाशक आपल्याला M45 हे 30 ग्राम घ्यायचं आहे. जर आपल्याला M45 नाही भेटले तर 22 टीन हे आपण 30 ग्राम घेऊ शकता. यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला इमिडाक्लोप्रिड हे आपल्याला 17.5% वाले घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो यानंतर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन गव्हाला कसे असायला पाहिजे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जेव्हा गहू निघतो म्हणजेच सुरुवातीच्या स्टेजमध्ये 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपण पहिले पाणी स्प्रिंकलरचे देऊ शकता. त्याच्यानंतर परत 15 दिवसाला आपल्याला एक पाणी परत स्प्रिंकलरचे द्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला पहिल्या पाण्यासोबत खत व्यवस्थापन करायचे आहे. पहिले आपल्याला 1 ते 1.5 तास स्प्रिंकलर चालू द्यायचे आणि खत फेकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर परत त्याच जागी आपल्याला स्प्रिंकलरचे पाणी 1 ते 1.5 तास द्यायचे आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे नत्र उडून जाणार नाही. आणि अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन करून जर खताचे व्यवस्थापन जर पाण्यासोबत केलं तर नक्कीच आपल्याला पाण्याचा पण रिझल्ट चांगला येईल आणि खताचा पण रिझल्ट चांगला येईल. अनेक शेतकरी जे आहेत ते खत कोरडीला फेकतात, नेऊन फेकतात आणि परत पाणी देण्यास त्यांना 4 ते 5 दिवस लागतात. पण अशा प्रकारे जर आपण खत टाकलं तर कुठल्याही प्रकारचं त्या खतामध्ये नत्र राहणार नाही उडून. तर आपल्याला नत्र उडून न जाऊ देता चांगल्या प्रकारचे नियोजन करायचे आहे आणि चांगल्या प्रकारचे खत व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारचे पाणी व्यवस्थापन करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे आहे. तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब.